कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅपमध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. तर देवीचा कलर आहे हिरवा. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे केलेचा. तर नेत्रा मॅडमने आज पण पूजा केली. मी मात्र उद्यापासून पूजा करणार आहे. तर मी त्या दोघींसाठी केलेली होती भाजी चपाती. दोघी गेल्या, एक कॉलेजला एक शाळेत गेली आणि आता माझी कामाची सुरुवात झाली आहे. तर चला, काल कपडे ना मी 2दा लावलेले होते मशीनमध्ये. तर कालचे लावलेले कपडे एकदा स्टँडवर सुकवले आणि मग नंतर मिस्टर गेलेले होते टॅरेसवर. ते अर्धे कपडे सुकले पण आहे ते घडी केले. आणि आता परत अजून एक बादली कपड्यांची आहे सुकवायची. ती आता मी चालले टॅरेसवर कपडे सुकवायला. तर चला मी तुम्हाला दाखवते. चला टॅरेस दाखवते. हे बघा, मी हा मला शिवाला टाकलेला होता ना, तो आलाय बघा. मागे असा गला आहे आणि हाताची तशी डिझाईन ती इस्त्री करायची. कारण मी तो लॉन्ड्रीला नाही टाकलेला होता. साडी टाकलेली होती पण हे नाही टाकलेलं होतं. तर मी चला इस्त्री करून घेते. तर चला, आता सोफा आवरून घेतलाय, व्यवस्थित झाडून सुद्धा घेतलाय. आता मी हॉलमधला कचरा मारत नाही. मी कशाने मारते, याच्याने मारते कचरा. मला माहिती आहे हे जाळी काढण्यासाठी आहे, पण मी काय केलंय, हे याच्याने मी कचरा घेते हॉलमधला. झाडू नाही मारत. झाडू फक्त मी किचनमध्ये मारते. कारण हॉलमध्ये देवी आई बसली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आई बसली आहे तर कचरा झाडूने मारणार नाही. तर मी ह्याच्याने कचरा घेते झाडू. मला दाखवते. तर चला, आता कचरा झालाय मारून. आता चाय नाश्त्याची आणि भाजी चपाती केलेली ती भांडी घासून घेते आणि मग नंतर पुसापुशी मला लागेल. तर चला, आता वाजले संध्याकाळचे 7:30. दुपारी काम करता करताना स्टोरेज फुल झालेला होता. त्यामुळे मला काय पुढचं तुम्हाला म्हणजे काय काम करते, कशी कामं करते ते दाखवता आलं नाही. कारण स्टोरेज फुल झालंय ना, तर मी फोटो डिलीट करते, पण ते कुठे कुठे जाऊन ते आधीचे फोटो डिलीट करतात ना, ते मला काय येत नाही. त्यामुळे नेत्रा मॅडम आल्यावर तिने स्टोरेज होता तो फुल झालेला, तो तिने डिलीट केला. त्याच्यानंतर मी म्हणले चला आता व्हिडिओ करते. आता घरातले सर्व कामं झाले, मशीन लावली आहे, पाणी भरून घेतलंय आणि पूजा पण झाली आहे संध्याकाळची. मिस्टर परत गेले ऑफिसला त्यांच्या कामासाठी आणि आता मी तयार कशासाठी झाले ते तुम्हाला सांगते. आज मी चालली आहे दादरला. कारण आता तुम्हाला माहिती आहे पोरी पूजायचं आहे आणि मी एक सुवासीन बाईला पण एका सुवासीन बाईची पण मी ओटी भरते. त्यामुळे मला थोडीफार तरी तयारी करायची आहे. त्यामुळे मी चला आता वेळ भेटलाय
त्यामुळे जाऊन येते. आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर दादर काय 9 वाजेपर्यंत असतो. तर मी एकटीच जाते. मिस्टर बोलले तू जा बघ, जमलं तर मी येईल करून. तर चला आता जाऊया. आता मी त्या लोकांसाठी जेवण सुद्धा करून घेतलंय, घरातले कामं पण झाले. उगाच 2 तास मी मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा ना मी बोलली जाऊन येते, तेवढा वेळ भेटलाय तेवढा. मग उद्यापासून मला देवींची ओटी सुद्धा भरायची, कारण मी मंदिरात जाऊन देवींची ओटी सुद्धा भरते. त्यासाठी मी चल वेळ भेटला तसं जाते. तर आता तयारी तर केलीच अर्धी, आणि अर्धी तयारी करते आणि आता दादरला जाऊन. तर आता तयार झाली आहे आणि आता मी जाते. तयार होईपर्यंत मला वाजले 8. चला आता दादरला जाऊया, बघूया काय घेता येतं घेऊन येते. मी आली दादरवरनं आता, आणि आता वाजले घड्याला 11:15. तसे माझे मिस्टर भेटलेले होते दादरला, पण ते 9:30 वाजता भेटले. आणि मला अजून काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी गोल 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 नुसती दादरला फिरतच होती. पोरींला वाटण्यासाठी मी घेऊन आले रुमाल, नेलपॉलिश, चापं, क्लिप, रबर, टिकल्यांचा पॅक. जरा ते मोबाईल मधला स्टोरेज ना लगेच फुल होतो, काय समजत नाही. आता नेत्र काय केलं तुम्ही? ते कसलं पण ते कुठे जाऊन डिलीट केला? पण आधी तुला सांगितलेलं ना आल्या मग आता परत डिलीट करायला लागतो. स्टोरेज सर्वात कमी व्हायला म्हणून तुझी प्राइस फक्त 80,000 आहे फोनची. म्हणजे तुला का म्हणणं 2-3 लाखाचा घेऊ? मग तू दे ना घेऊन 1 लाखाचा 2 लाखाचा फोन मला. आता मूड नाही आहे. तर असं झालेलं होतं. शूट करायला गेली मी, ते काय काय घेते तिथे परत स्टोरेज फुल दाखवत होता. मला रागच आला. मग मी फोन पॅकेटामध्ये टाकला आणि मग मिस्टर आले. मग मी त्यांच्या दादरला आम्ही फिरलो, फुलं घेतले, उटीचं सामान घेतलं, पोरींला वाटण्याचं घेतलं आणि इथे आले. आता यांना जेवण गरम करून दिलंय, आता जेवतील. आणि चला मग आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. चला बाय.